अध्यक्ष महोदय, सुलभाताईने विचारलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 574 नोंदणीकृत परवानाधारक सावकार असून त्यांनी मागील 26 मध्ये 43,936 कर्जदारांना 54 लाख रुपये तारण कर्ज, बिगर तारण कर्ज या ठिकाणी वाटप केले. राज्यात सन 25-26 डिसेंबर 25 अखेर 12,211 परवानाधारक सावकार आहेत. त्यांनी एकूण 554,950 कर्जदारांना रक्कम 1287.93 कोटी रुपयाचं कर्ज शेतीविषयक आणि बिगर शेती कर्ज वाटप केलेले आहे. सावकारी व्यवसायाचे ठिकाण यापूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं. सावकार आपलं घरी बसूनच सावकारकी करायचा. मध्यंतरीच्या काळामध्ये अशा तक्रारी खूप आल्यामुळं त्याच्यामध्ये थोडंसं आपण पारदर्शकता आणली. सावकाराला तशा स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की ज्या लोकांना लायसन दिलंय त्यांनी ज्याचं आपलं काम चाललंय, ज्याचं ऑफिस आहे, ज्याचं घर आहे, त्याच्या घराच्या समोर त्यांनी बोर्ड लावावा. आणि हा सावकार लायसन धारक आहे. आणि हे करत असताना सावकारी नियम 2014 मधील 29, 31 आणि 32 नुसार सावकाराने आकाराच्या अधिकृत व्याजदर 26 नोंद 2014 अधिसूचनेमध्ये खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहेत. सावकाराला दर ठरवून दिलेले आहेत. शेतकऱ्यासाठी कर्ज द्यायचं असेल, तारण कर्ज असेल तर त्याला 9% प्रतिवर्षाप्रमाणे द्यायचे आहे. विनातारण कर्ज द्यायचं असेल तर 12% द्यायचे आहे. शेती व्यतिरिक्त इतर व्यक्तींना कर्ज द्यायचं असेल तर तारण कर्ज 15% प्रतिवर्षी द्यायचे आणि विनातारण द्यायचं असेल तर 18% द्यायचे. 14 मधील तरतुदीनुसार राज्यातील अमरावती जिल्ह्यातील परवानाधारक सावकाराची त्यांच्या नावाचा कामाचा वेळेबाबत तपशील शासनाने ठरवून दिलेला आहे. प्रचलित व्याजदराचे फलक दर्शवण्यात आलेले आहेत, सांगितलं आत्ताच मी. आणि म्हणून आणि याच्यासाठी कमिटी निर्माण केली आहे आपण. जिल्ह्याचे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचे प्रमुख आहेत आणि मग बाकीचे अपर पोलीस अधीक्षक, निबंधक त्याचे सदस्य आहेत. त्यांना जे ठरवून दिलेलं आहे त्याप्रमाणे कामकाज चालय का नाही हे तपासायचं काम आमचे जिल्हाधिकारी महोदय करतात. आपण म्हणल्याप्रमाणे सावकारी 14 मध्ये आल्यापासून कलम 26 आणि 17 अंतर्गत जिल्हा निबंधक सहकारी संस्था या ठिकाणी अमरावती कार्यालयामध्ये 383 तक्रारी प्राप्त झाल्या ताई. त्यापैकी 266 प्रकरण तथ्य आढळून आलेले नाहीत, परंतु 34 प्रकरण अवैध सावकारी आढळून आल्याने संबंधितावर आपण FIR करण्यात आलेले आहेत. अवैध सावकारी बाबत 11,502 तक्रारी प्राप्त झाल्या असून 1219 प्रकरणामध्ये महाराष्ट्र सावकारी नियम अधिनियम 2014 मधील 18(2) सांगितल्याप्रमाणे 830.42 हेक्टर जमीन परत करण्यात आलेली आहे. तसेच एकूण 549 प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेतकऱ्याने सुलभतेने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासन विशेष सवलती योजना लागू केलेल्या आहेत. आपण आताच विचारलात की मला शेतकऱ्याला या ठिकाणी कर्ज दिले जाते का नाही. त्या संदर्भात सुलभतेने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने खालील विशेष सवलत लागू योजना केलेली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना बँकेकडून किसान क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याच्या वतीनं 12 लाख शेतकऱ्यांना हे किसान क्रेडिट कार्ड दिलेले आहेत. आणि 2 बँकाकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या किसान क्रेडिट कार्ड सुविधेमध्ये कृषीपूरक व्यवसाय, जसे केवळ कृषीपूरकच नाही तर मधल्या काळामध्ये आपण मत्स्य व्यवसायाला देखील कृषीचा दर्जा दिलेला आहे. पशुसंवर्धन देखील याच्यामध्ये समाविष्ट केला आहे. याच्यासाठी स्वतंत्र कर्ज मर्यादा मंजुरीबाबत केंद्र शासनाने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. आज आपल्या राज्यामध्ये बघितलं तर एक 5-7 बँका अडचणीत आल्यात. एक वर्धा बँक आहे, नागपूर बँक, बुलढाणा बँक, नाशिक बँक, धाराशिव, बीड. इथे शेतकऱ्याला कर्ज भेटू शकत नाही. तर त्या ठिकाणी या जिल्हा बँकेची NOC घ्यायची
आणि राष्ट्रीय बँकाकडून त्यांना पीक कर्ज देण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. अध्यक्ष महोदय, माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक 2-3 प्रश्न विचारायचे फक्त मला. मूळ प्रश्न की आपल्या शेतकऱ्यांना सावकार का जावं लागतं? सावकाराच्या दारात का जावं लागतं? आपण सावकार केलं एक प्रकारे एक अधिकृत परवानगी देत आहे. हा प्रश्न सगळ्यात महत्वाचं 2022-23 मध्ये जे कर्जदार शेतकरी होते संस्थात्मक वित्त पुरवठ्याचे ते कमी होऊन आता जवळपास 18,92,000 शेतकरी कमी झालेत. का कमी झालेत? यावर सरकार काय करतंय का? कारण शेतकऱ्यांना आजही आपण कितीही भाषणात सांगितलं की सिबिलची अट लावणार नाही. तर सिबिल बघितल्याशिवाय किंवा सिबिल कमी असलं शेतकऱ्यांना वित्त पुरवठा होत नाही. आणि दुसरा महत्वाचा की कुलिंग ऑफ पिरियड, एखाद्या शेतकऱ्यानं जर ओटीएस केलं किंवा तो जामीनदार जरी असला तर त्याला काही काही बँकेचे नियम असे आहेत की कुलिंग ऑफ पिरियड 5 वर्ष 7 वर्ष त्याला परत कर्ज दिलं जात नाही. त्यामुळे नाईलाजानं परत सावकाराच्या दारात जावं लागतं. तर सिबिलच्या बाबतीत आणि कुलिंग ऑफ पिरियडच्या बाबतीत फक्त भाषणात न करता प्रत्यक्षात कारवाई करणार का? आणि सिबिल बघितलं म्हणून सिबिलमुळं कर्ज नाकारणाऱ्या कुठल्या एका बँकेवर फौजदारी गुन्हा दाखल केलाय का? याचं उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, पाटील साहेबांनी आता विचारलं त्या दिवशी देखील मी कर्जमुक्तीच्या दिवशी सांगत असताना सांगितलं होतं की सरकारने अशा प्रकारच्या कडक सूचना दिलेल्या आहेत की शेतीच्या संदर्भामध्ये सिबिल बघायचं नाही. आणि दुसरा काय होता प्रश्न? कुलिंग ऑफ पिरियड म्हणजे ओटीएसच्या संदर्भात देखील समजून सांगतो तुम्हाला. कुलिंग ऑफ पिरियड सहकार मंत्री महोदय, एखाद्या शेतकऱ्यानं ओटीएस केलं त्याला परत कर्ज देताना तो कुलिंग ऑफ पिरियड बँकेने ठरवला. काही बँकाचं 5 वर्ष आहे, काही बँका 7 वर्ष. त्याला परत कर्ज देत नाहीत 5 वर्ष 7 वर्ष. त्यामुळे त्याला सावकारदारात नाईलाजानं जावं लागतं. ह्या संदर्भात शासनानं फक्त सूचना देऊन थांबणार नाही, कारवाई काय केली सांगा. आदेश दिलेले आहेत, कारवाई चालू आहे. त्या दिवशी सांगितलंय आतापर्यंत ओटीएस जे होतं, ओटीएस जिथं दिलंय तिथं कर्ज वितरणाची व्यवस्था नसते. पण यावेळेस मात्र सरकारने ताकीद दिलेली आहे. असं कुठं आलं ना तुमच्या नजरेत आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावर कारवाई करून देऊ. अध्यक्ष महाराज, हा विषय अमरावती जिल्ह्यातला अध्यक्ष महाराज आणि माननीय मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की 37 अवैध सावकारांवर आम्ही या ठिकाणी कारवाई करतोय. आपण एकीकडे सांगितलं, धोरण सांगितलं, राज्याचं सरकारचं धोरण सांगितलं आणि आपण स्वतः सांगता की 38 अवैध सावकारावर आम्ही कारवाई केली. कुठली पद्धतीची कारवाई केली? अवैध सावकारी महाराष्ट्रात थांबते का? महाराष्ट्राचा प्रश्न निर्माण केला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सावकारांनी एका व्यक्तीची किडनी काढून टाकली. किडनी रॅकेट चालवतात आहेत सावकार. आणि म्हणून तुम्हाला अध्यक्ष महाराज, हा इतका सोपा प्रश्न नाही आहे. हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. एकीकडे अवकाळी पाऊस, एकीकडे दुष्काळ, एकीकडे सगळ्या गोष्टीतून संकटातून शेतकरी जात असताना त्याला शेती हंगाम करत असताना त्याला पैशाची गरज लागते आणि मग हे सावकारच त्याला लुटतात. तुमचे कायदे अपुरे पडतात आहेत. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी जी बनवलेली आहे ते कुठल्याच जिल्ह्यामध्ये तिचं खऱ्या अर्थानं त्या कमिटीचं काम होत नाही. ते तात्पुरती कमिटी होते. डीडीआर येतो आपला, तिथले एआर येतात आणि जे कमिटी बँकेचे जे काही मॅनेजर असतील ते येतात आणि त्या माध्यमातून ही कमिटी होते आणि त्याच्यातून हे मुक्तता होते. फक्त कमिटी कागदावर होते, त्याचं खऱ्या अर्थानं त्याचं इम्प्लिमेंट जे व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अवैध सावकारांचा सुळसुळाट आहे आणि त्याच्या माध्यमातून किडनी विकायला लागत आहे. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. आणि म्हणून तुमचे जे कायदे आहेत, कायदे मजबूत आहेत, त्याला काही वेगळा कायदा करायची गरज नाही. त्याची अंमलबजावणी तुमचं सरकार करत नाही आणि त्याच्याचमुळे या शेतकऱ्यांची लूट होते आहे. आणि म्हणून आम्हाला तुमचं पॉइंटेड उत्तर पाहिजे. महाराष्ट्राचं उत्तर तुम्ही दिलंच आम्हाला, पण पॉइंटेड उत्तर याच्यामध्ये आम्हाला पाहिजे की पुढच्या काळात शेतकऱ्यांची या पद्धतीनं सावकारांकडून लूट होणार नाही, व्याजावर व्याज लावून त्याच्याकडून आर्थिक लूट केली जाणार नाही. यासाठी सरकार ची भूमिका काय ही आम्हाला सांगा. नाना भाऊनी अतिशय महत्वाच्या प्रश्नाला हात घातलेला आहे. 5-6 महिन्यापूर्वी अशा प्रकारची एक बातमी आली होती. राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी त्याची नोंद घेतलेली आहे, सरकारने नोंद घेतलेली आहे.
याच्यापूर्वीच्या कायद्यामध्ये आणि आता नानाभाऊ या कायद्यामध्ये आपण अजून गंभीर त्याच्यावर मोठ्या प्रकारचा गुन्हा दाखल करत आहोत. पहिलं 5 वर्षाची शिक्षा होती, आपण नव्यानं कायदा आणत आहोत. त्याच्यापेक्षा मोठी शिक्षा आणायचं आपण आपलं सरकार कायदा करत आहे. आता आपण विचारल्याप्रमाणे पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की 343 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 266 प्रकरणात तथ्य आढळून आले. 34 प्रकरणामध्ये अवैध सावकारी आढळून आल्याने त्याच्यावर आपण FIR करून 48 आरोपी करण्यात आलेले आहेत. तसेच कलम नंबर 18(2) अंतर्गत जिल्हा निबंधक सहकार संस्था अमरावती या कार्यालयात 54 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 44 प्रकरणी निकाली काढण्यात आलेले आहेत. त्यातील 16 प्रकरणामध्ये 20 हेक्टर 24 आर जमीन शेतकऱ्याला परत केली आणि 3,63,400 अर्जदारास परत करण्यात आलेले आहेत. कारवाई आम्ही याच्यापेक्षा अजून मोठी करणार आहोत. त्याच्यामध्ये नवीन कायदा आणणार आहोत. कडक शिक्षा करायची आहे आणि ज्या शेतकऱ्याला कर्ज भेटत नाही त्याला निश्चितपणे कर्ज देण्याचं सरकार आमचं कटिबद्ध आहे. महाराज, मुळातनी अमरावती जिल्ह्यातला प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी जो सावकारापासून कर्ज घेतलं, आता मंत्री महोदयांनी सांगितलं की 574 परवाना धारक आहे, यांच्यापासून 43,963 लोकांनी घेतलं. अध्यक्ष महाराज, हे परवाना धारक आहे. बिना परवाना धारक लोकांपासून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्याच्यावर आपण काय कारवाई करतो? त्याच्यावर आपण कारवाईच करू शकत नाही, कारण ते चिठ्ठीवर देतात. ते कोणताही लेखाजोखा ठेवत नाही, अवा ते सवा व्याज घेतात. तर एक हेल्पलाईन नंबर शेतकऱ्यासाठी अमरावती जिल्ह्यातल्या नाही, पुऱ्या महाराष्ट्रातल्या अवैध सावकार ज्यांची नोंद आपल्या विभागाच्या इकडे आहे नाही, अशांची तक्रार आल्यावर अशा अवैध सावकारावर आपण कारवाई करणार आहे का? हा पहिला प्रश्न आहे माझा, अध्यक्ष महाराज. दुसरी गोष्ट, ज्या आपल्या बँका आहे हे त्यांचं फेल्युअर नाही काय? जर सावकाराच्या इकडे शेतकऱ्याला जा लागते तर ते बँकेचं फेल्युअर आहे. त्याचं कारण काय? मंदातनी काही मध्यवर्ती बँकांनी शेतकऱ्याला विश्वासात न घेता पुनर्गठन केलं, अध्यक्ष महाराज. आणि पुनर्गठन केल्यामुळे त्यांना डबल कर्ज मिळालं नाही आणि कर्जमाफीमध्ये ते सध्या बसू शकले नाही. माझ्या जिल्ह्यातही असाच प्रकार घडलेला आहे. मग एकतर पुनर्गठन त्यांना विश्वासात न घेता केलं गेलं, त्यामुळे त्यांना बँकांनी परत कर्ज दिलं नाही, मग त्यांना परत सावकाराकडे जावं लागलं. तर असे पुनर्गठन ज्या शेतकऱ्याला विश्वासात न घेता बँकांनी त्यांचं पुनर्गठन केलं असेल तर अशा बँकांवर आपण कारवाई करणार आहेत काय? आणि अवैध सावकारावर आळा आणण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहे? हा माझा तिसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला थोडीशी विस्तारित माहिती देऊ इच्छितो. पात्र परवानाधारक सावकारांची संख्या सगळं एक मिनिट सगळे देतो ना. 21-22 मध्ये अमरावतीमध्ये 981 आणि राज्यामध्ये 1249 आणि त्या तुलनेमध्ये जर बघितलं तर आता ही दरवर्षीची आकडेवारी मी सांगत बसत नाही, तर 12,211 एवढी आतापर्यंत संख्या आहे. सावकारांनी दिलेले कर्ज 22 पासून आतापर्यंत 400 कोटीची फक्त वाढ झालेली आहे. आणि बँकेने दिलेलं कर्ज आहे 22 पासून आतापर्यंत कर्ज दिलेलं आहे 5 वर्षामध्ये 12,415 कोटी रुपये कर्ज आपण इकडे शेतकऱ्याला दिलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याला आपण कर्ज देत नाही असं नाही. आता त्यांचा प्रश्न आहे की जे परवानाधारक सावकार नाहीत, आमच्याकडे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आल्यात, त्यांच्या आम्ही हिअरिंग घेतलेल्या. माझं व्यक्तिशः आणि माझ्या सरकारचं असं मत आहे की अधिक लक्ष आमचं शेतकऱ्याकडे आहे. आम्ही शेतकऱ्याची बाजू घेऊन शेतकऱ्यालाच न्याय दिलेला आहे आणि चुकीचं कुठं काम झालं असेल तर आमदार महोदय नावं द्यावं, त्याच्यावर मी कारवाई करतो.